तर 50 धावा विशाल मडवीने जर अर्धशतक ठोकलं तर प्रदीपजी भंडारी यांच्याकडे रोख रक्कम 3000 रुपये आणि 3 बॉल 3 चौकारासाठी 500 रुपये, 3 बॉल 3 षटकारांसाठी 500 रुपये. प्रदीपजी भंडारी यांच्याकडनं हे पारितोषिक आलेत. म्हणजे आता पारितोषिक दोन्ही संघांकडनं लागलं. एका बाजूला उंबाडे संघाला चला दोन्ही फलंदाजांसाठी आता पारितोषिक आहे. कुठल्याही फलंदाजाकडनं जर अर्धशतक आलं तर रोख रक्कम 3000 रुपये प्रदीपजी भंडारी यांच्याकडनं. 3 बॉल 3 षटकार, 3 बॉल 3 चौकाराला 500 रुपये. सपाट संघासाठी पारितोषिक अजून एक आलंय. प्रत्येक झेलला 100 रुपये. रोहनजी पाटील यांच्याकडनं. म्हणजे कोणत्याही फिल्डरने आता झेल धरला तोही मात्र 100 रुपये कमावू शकतोय. पारितोषिकांचा वर्षाव आणि वर्षाव या मॅच मध्ये बघायला भेटतोय. बरोबर माझ्याकडे सामना सुरू होतोय. सेकंड सेमीफायनल. काल सेमीफायनल झाली ती जिंकली मात्र चिकनगर संघाने. तो संघ पोहोचला स्पर्धा थेट मेगा फायनल मध्ये. आणि आता दोन टीम मध्ये फाईट होती. एका बाजूला उंबारडे तर एका बाजूला सापाड. दोन टीम मध्ये मॅच रंगतीये. 4 ओव्हरची मॅच. पहिल्या षटकामध्ये आलाय गोलंदाज शैलेश, सेकंडला अविनाश, 9 सेकंडला विशाल. पुन्हा एकदा सलामी जोडी चेंज झाली आहे. भास्कर पाटील, त्यानंतर निलेश जाधव आणि आता विशाल मडवी. पहिलाच बॉल स्वीप केलाय. पटका चांगला गॅप मध्ये बॉल चाला. बॅकवर्ड स्क्वेअर ट्रॅव्हल करतोय. चेस होणार नाही. चेंडूने जिंकली आहे शर्यत. बॉल सीमा पार चौकार. चौकाराने सुरुवात. चौकाराने केलेला आगाज. फलंदाज अविनाश कारभारीच्या बॅटमधनं आलेला चौकार. शैलेशच्या चौकाराने केले स्वागत. राईट राऊंड विकेटने मारा करतो कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं. पुन्हा एकदा फुलटॉस टर्न केलंय. मनगटाचा योग्य वापर. बॉल सीमा पार. स्क्वेअर लेग बाउंड्री क्लिअर करतोय. पहिल्या टप्प्यावर चौकार. तिसरा आला तर 500 रुपये प्रदीपजी भंडारी कडनं. चला म्हणजे एटीएम जो ओपन झालाय ते कुठेतरी लागू तरी होईल. 2 आले. तिसरा येईल का? सेकंडला अविनाश. दिशा केली चेंज. अगोदर राईट आर्म राऊंड आता लेफ्ट आर्म राऊंड आहे. गोलंदाज सजवतोय. कॉमेंट्री बॉक्स कडनं शैलेश. स्टेप आउट. फटका चांगला आहे पण आता शॉर्ट मिड ऑनला फिल्डर आहेत. डायरेक्ट हिट चाला नाही पण एक धाव मिळाली. धावफलक 1-9 वरती. 3 बॉलचा खेळ संपन्न. नऊ धावा. धावफलक दळत प्रथम 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. सेकंडला विशाल मडवीसाठी हा बॉल चांगला होता. डब्बा पडल्यावरती बॉल सरळ रक्षक 7 मध्ये डॉट बॉल येतोय. कमबॅक या बॉलवरती गोलंदाज शैलेशचं राहिलंय. पहिल्या 2 बॉलवर चौकार, नंतर सिंगल, नंतर डॉट आणि हा कमबॅक करणं देणारा चेंडू गोलंदाज शैलेशचा. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. षटक सुरू आहे. पहिलं सेकंडला खेळतोय फलंदाज विशाल मडवी. ही तिसरी सलामी जोडी आहे जिथे मला जर बदल केलाय. पहिल्या मॅच मध्ये भास्कर आले होते, नंतर निलेश आले, आता विशाल. हो फ्लिक केलाय. बॉल हवेत. मिड विकेटला फिल्डर येतोय. जजमेंट प्रॉपर होतं पण झेल ड्रॉप झालाय. 2 धावा ही कंप्लीट होत असताना इथनं सोप्पा झेल सुटलाय. आता गोलंदाज थोडासा नाराज असेल. गोलंदाज करेल तरी काय जर शतरक्षकांची साथ मिळत नसेल. एक सोप्पा झेल होता तो ड्रॉप झाला आणि मिळाला 2 धावा. 2-11 धावफलकावरती. मॅजिकल डबल फिगर दुहेरी अंकाने धावफलक आपण बघतो 11 वरती. षटक सुरू असताना पहिला बॉल झाले 5. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा. कच केलाय बॉलला. फटका चांगला आहे. फिल्डर आहे तिथे पॉइंट जवळ.
मिळेल फक्त एकच षटक संपन्न पहिल्या आणि पहिल्या षटका अखेर बिनबाद उंबरडे संघाच्या धावसंख्या फलकावरती एकूण 12. दोन ओव्हरचा एक ओव्हरचा खेळ संपन्न झाला. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुरुवात होती. पॉवर प्ले आता विखुरलेला दिसेल. 5 फिल्डर दिसतील. 38 सर्कलच्या बाहेर एक असेल डीप स्क्वेअर लेग असेल. मिड विकेट एक असेल. वाईडिश लॉंग ऑन त्यानंतर असेल लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये पॉइंटला गेलेला फिल्डर. सो बघा अनिल जाधव जिथे आमचे प्रेक्षक उभे आहेत रिक्षा समोर इकडे समोर ती जी काच आहे जो गाडीचा मिरर आहे तो प्लीज आपण फिरवायचा आहे. जी स्कूटी उभी आहे तिथे फलंदाज तिथे बाद होतोय. पहिला धक्का बसला उंबरडे संघाला 12 धावसंख्येवरती. न्यू बॅटर मैदानावरती एंटर झाला निलेश जाधव. 1 डाऊनला आला तर निलेश जाधव असेल सेकंड इनला. नॉन सेकंड इनला फलंदाज अविनाश अजून मैदानावरती उभा आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 चौकार. त्याचा बॅटमधनं बघितलं एक सिंगल सध्या 9 वरती तो खेळतोय. नॉन सेकंड इनला उभा आहे. दुसऱ्या षटकाला झालेली सुरुवात मिळालेली पहिलीच विकेट अनिलला. अजून एक घेतली तर 500 रुपये. हो चांगला बॉल होता. यॉर्कर लेनचा बॉल बॅटम बॅटचा मधोमध चेंडू फेकला होता. बॅटची कडा घेतली बॉलचा खालच्या बाजूला बॉल लागून मागे ट्रॅव्हल झाला. गरंगाळत फिरत बॉल मागे ट्रॅव्हल होतो. यष्टीरक्षक चेंडू फील्ड करेल तोपर्यंत ही सिंगल. या सिंगलने स्कोर पुढे जाईल 13 वरती. आपण बघतो 2 बॉलचा खेळ झालाय. सॅकडा पुन्हा सरकला अविनाश कारभारी अर्धशतक ज्याच्या नावावरती या स्पर्धेचं पहिलं. अविनाशसाठी हा बॉल चांगला होता. जिम्याकतीचा बॉल टर्न केल्या बॉलला वलवलंय स्क्वेअर लेगला. फिल्डर आहेत तर डीप मध्ये येतोय तोपर्यंत मिळेली एकच धाव. एकने धाव फलक पुढे जाईल 14 वरती. इथनं मात्र मोठा पटा खेळायचा होता निलेशला. तसं काय घडत नाहीये. एकच धाव मिळेल. इथनं सुद्धा ऑन साइडला फिल्डिंग चांगली होतीये. आज सिंगलने धावफलक चालले पुढे. धावफलकावरती 15. सलग 2 षटकार जर आले उंबरडे संघासाठी कॅश प्राइज झालाय. जर कुठल्याही फलंदाजाच्या बॅटमध्ये 2 बॉल 2 षटकार आले तर रवी जाधव कडनं रोख रक्कम 500 रुपये. पण आता इथे मोठी विकेट झाल्यामध्ये सापडले. बिग ब्लो अविनाशचा कारभारी मात्र मैदानाचा बाहेर 15 वरती लागणारा दुसरा धक्का. धावसंख्या 15 धावफलकावरती. मात्र इथनं आता अविनाश परतला डगआउटला. नवीन फलंदाज भास्कर पाटील डावकुरा त्याचा फलंदाज सरकला. सेकंड इनला न्यू बॅटर मैदानावरती इंटर झाला 4थ्या क्रमांकावरती. चेंडू झाल्या षटकातील एकूण 5 1-2 को फक्त धावा खर्च केले
3 इकॉनॉमिकल गोलंदाज झाले आतापर्यंत अनिल कडनं. ओ झेल होता इथे फॉलो थ्रू मध्ये. असं झेल पकडणं खूप कठीण असं. प्रयत्न खूप चांगले. झेप घेतली चेंडूवर पण एक धाव इथनं मिळाली. झेल ड्रॉप झाल्यानंतर सिंगलने धावफलक 16 वरती. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आणि या ओव्हरमध्ये आता फक्त आणि फक्त 4. तोडं का होईना पण बॅकफुट टाकण्याचा प्रयत्न आता गोलंदाज अनिलने केलाय. 2 महत्वपूर्ण विकेटाला मिळाले. सलामी जोडी डगआउटला परतली. धावा धावफलकावरती 16. 2 षटकांचा अखेर. लेग 6 सोडून जाणारा चेंडू होता. डॉट बॉल येतोय. सुरेख गोलंदाजी होती मात्र आता अनिल नंतर प्रदीप कडनं हाई बॉल चांगला. पुन्हा अपील. आता मात्र हाईट फॅक्टर बघितलं जाईल. बॉल पडल्यावर थोडा बाउन्स झाला. बॉल मागे निघून गेला. एक धाव मिळाली लेग बाय सी. धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलकावरती आपण बघतो एकूण 17 धावा. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानावरती एका बाजूला आपण बघतोय भास्कर, एका बाजूला आहेत निलेश. ही जोडी मैदानावरती खेळती. आता मात्र जबाबदारी घेऊन स्वतःच्या खांद्यावरती खेळावं लागेल. धावा करावं लागतील. कमीत कमी 40-45 धावा इथनं कराव्या लागतील फायटिंग स्कोर जर उभा करायचा आहे तर. 2 बॉल झाले. धावा धावफलकावरती 17 आपण बघतोय. लो फुलटॉस बॉल हवेमध्ये सुद्धा गोलंदाज पोहोचू शकला नाही. एक धाव मिळाली. फक्त मिळेल एकच धाव. या 1 ने धावफलक 18 वरती बघतो. 3 बॉलचा खेळ संपन्न झाला. हो फटका चांगलाय. लॉंग ऑन ला फिल्डर जज करतो. प्रयत्न अपुरे पडतात. बॉल सीमा पार येतो डावातील पहिला षटकार. चला मॅच बॉल आलेला आहे. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागे बॉल होता. फटका तेवढा चांगला होता. बॉल सीमारेषेच्या बाहेर भास्कर पाड्याच्या बतमना डावातील पहिला षटकार. धावा धावफलकावरती बघतोय एकूण आपण 24. ओ चांगला बॉल. एस्टा उकडून काढल्यात. फलंदाज वादतोय. षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय भास्कर पाटील. 24 वरती तिसरा धक्का उंबारलेला.
शेवटचा बॉल अजून बाकी, एक विकेट मिळाले मात्र सिनियर प्रदीप पाटीलला. विकेट नंबर 3 मैदानावरती. आता नवीन फलंदाज योगेश पंजे स्ट्रायकेटला येतो. भास्कर पाटील थोडासा निराश, एक षटकार आल्यानंतर तो आता मात्र परततोय डगआउटला. धक्का तिसरा 24 वरती बसला. फलंदाजी करताना उंबरडे संघाला. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. धावा फलकावरती 24. स्ट्रायकेटला नवीन फलंदाज योगेश पंजे पहिला बॉल फेस करेल. सेट फलंदाज आऊट झाल्यानंतर मात्र इथं मिडल ऑर्डरचा फलंदाज आला 5व्या क्रमांकावरती. गोलंदाजी आतापर्यंत खूप चांगली राहिली सर्व गोलंदाजांकडनं. हो, ठप्पा पडलाय, बॉल मागे चाललाय. बॅटची कडा घेऊन डायरेक्ट किट करायचं तर झालं नाहीये. असं वाटलं होतं, झेल होता की काय, प्रयत्न करायला हवे होते. अनिलने प्रयत्न केले नाही त्यांचा मागे, पण शॉर्ट थर्ड मॅनचा फिल्डर चेंडूवरती येतोय. बॅकअप चांगलं होतं तिथे, तोपर्यंत डॉट बॉल येतोय. षटका संपन्न 3 षटका अखेर. धावसंख्या धाव फलकावरती. प्रथम फलंदाजी करत असताना टॉस जिंकल्यावरती जो निर्णय घेतला होता आतापर्यंत थोडा बॅकफुटवरती आपण बघतोय, तो म्हणजे उंबरडे संघाला 3 गडी बाद 24वा. मास्तर बोलत माझ्याकडे पुन्हा त्या धावा. दहा फलकावर 24 गडी बाद. 3 अखेरच्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज ट्रॅकवर आला गोलंदाज ज्युनियर विलास. पहिलाच बॉल खेचून मारायचा होता. ऑन साइडला बॉल ट्रॅव्हल होतो. ऑलांदी कार्पेट फिल्डर आहेत. फंबलिंग मिस्टेक बघायला भेटते. दुसरीला प्रयत्न चालवलाय. चेंडू येईल, कलेक्टिंग नाही. कलेक्ट झाला असं तर चित्र काहीतरी वेगळं बघायला भेटलं असतं, पण चेंडू कलेक्ट नाही झाला. विलासला पकडता आला नाही. 2 धावा मिळाला. 2 धावफलक पुढे जाईल. धावफलकावर 26. 5 बॉलचा खेळ इथनं शिल्लक असणार आहे. थोडा का होईना बॅकफुटवर आता धावांसाठी झगडतोय, लढतोय, संघर्ष करतोय जय मसोबा क्रिकेट संघ उंबारडे. 26 झाल्यात. 5 बॉलचा खेळ बाकी आहे स्ट्रायकेटला. निलेशसाठी हा बॉल बॅटम बॅट्समधून निघून चालला. बॉल यॉर्कर लेनचा बॉल. सुरेख बॉल होता. डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी केली या मॅच मध्ये. सापाट संघाने अक्षरशः बांधून ठेवलंय. पुढचा बॉल ओ पिच फेकून दिल्या बॉलला. वाईड इश लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या वरनं बॉल सीमा पार. तो षटकार. ठाणे धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती बघतो आपण महत्वपूर्ण क्षणाला येणारा षटकार. निलेश जाधवचा बॅट मधनं अजून एक तडाखा. बॉल पुन्हा त्या दिशेला चाललाय. जाईल सीमा पार, देऊन जाईल धावा. 6 षटकार. फायटिंग स्कोर च्या दिशेने वाटचाल केली आहे. हा बॉल टप्पा पडलाय, बाहेर चाललाय. वाईटची मागणी केली आहे, पंचाने स्पष्ट नकार. डॉट बॉल येतोय. कमबॅक केलंय विलासने या बॉल वरती. 14 धावा खर्च केल्यात 5 बॉल मध्ये. अखेरचा बॉल या ओव्हरचा. 38 धावा धावफलकावर. फटका इथेही चांगला आहे. चाललाय बॉल. जाईल सीमा पार, देऊन जाईल. 6 धावा उंबरणे. निलेश जाधवला सुद्धा
ओव्हरचा निलेश जाधवने ठोकलेले 3 षटकार, एक दुहेरी, 20 धावा. धाव फलक सरळ 44 आणि 45 धाव्यांसहित ठेवलंय. लक्ष विजयासाठी या सेमीफायनलच्या मॅच मध्ये 11.25च्या सरासरीने आता आहे लक्ष पार करायचंय सापाट संघाला. लक्षाचा पाठलाग करेल की त्याच्यावरती रोख लावेल. फायटिंग स्कोर झाला उभा एका बाजूला बघतोय आपण, तो म्हणजेच उंबरडे संघाचा. या ऐकवात पुन्हा एकदा खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये आवाज नारिवलीचा आमचा महागुरु ज्यांना संबोधलं जातं जगदीश पाटील सरांचा आवाज. हॅलो एकूण लक्ष टार्गेट 45-45चं. सुरुवातीला धावा नव्हत्या मात्र त्यानंतर धावा आल्या आणि सलामीची जोडी मैदानामध्ये आली. आता शैलेश घोडेला पाहतोय. पहिलाच बॉल उडून देण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी एस्टनच्या मागे जातोय. डॉट बॉल. शैलेश घोडे आणि त्याच्या जोडीला पाहतोय आपण शक्ती मडवी. ही जोडी पहा मिळतोय. गोलंदाज पाहतोय आपण पॉवर प्लेचं एकमेव षटक. ऑन साइडला चेक करूया. हॅलो हॅलो चौकार 4 धावा. साठी सोनू भोईर यांच्या वतीने 1000 रुपये. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे.
चांगला चेंडू, अगदी चांगला, पुन्हा एकदा डॉट. आणि ते पाहतोय आपण चांगली गोलंदाजी आतापर्यंत. डॉट 4. त्याच्यानंतर हे काय 2-4. पुन्हा एकदा चौकार. गुड शॉट. चेंडू चालला डीप कव्हरला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. चांगली गोलंदाजी, फलंदाजी शैलेश घोडे करत असताना. आणि ते पाहतोय पुन्हा एकदा चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअरला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या 14. 45 टार्गेट आहे, 14 धावा. सुरुवातीला पाहिलं तर फार धावा कमी होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 8 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 20 आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्यात. नवीन गोलंदाज पहा मिळतो आपल्याला आता. राजू भोईर आल्यात. पहिलाच बॉल हुक केलाय, पटका पासलाय, झेल हवेत. दिनेश जाधव होते त्या ठिकाणी. नो मिस्टेक. बॅटर बाद. सेमीफायनलचा सामना पाहायला मिळतोय. बक्षीस फेरी पात्रचा सामना. जो जिंकेल त्या संघाला एखादी ट्रॉफी तरी मिळेल. मात्र दोन्ही संघ अगदी जवळच्या धाकेच्या अंतरावरती असणारे हे 2 टीम पाहायला मिळतात आणि त्या 2 टीम मध्ये चाललेला संघर्ष. चला चला लवकर बॅट द्या, लवकर, वेळ नका करू प्लीज. अद्याप फायनल केव्हाच. नवीन बॅटर अनिल भोईर मैदानामध्ये पहा मिळतात. शक्ती मडवी बाद झाले. वनडाऊनला अनिल भोईर आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 14 होत्या. मात्र जोपर्यंत फलंदाज शैलेश घोडे मैदानावरती आहे तोपर्यंत साईनाथ भोईर यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकारांसाठी 5,000 आहेत. एकच धाव पहा मिळतो आपल्याला. इकडे धावसंख्या पुढे सरकते. 2 संघाचे पाठीराखे सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. ओ फटका चांगला येते सुद्धा. अरुण कारभारी आल्या. चेंडूला उचललाय. रनआउटचा धोका निर्माण होईल. हो यस,
बॅट त्यांची हवेतच राहिली. फलंदाज बाद, रनआउट. सामना जिंकून दिला तर त्याने अनंत यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चला न्यू बॅटर आल्यात आता. विलास पाटील. शैलेश अद्यापी मैदानामध्ये आहेत. राजू भोईर. ओ पुन्हा एकदा उडवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर उपस्थित आहेत. सुरेश भंडारी आहेत. धाव मिळेल एकच. चांगली फिल्डिंग झाली आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अतिशय रोमांचकारी सामना आहे दोन संघामध्ये. ओ पुन्हा एकदा लेग बिफोरचा अपील पंचांकडे केलाय मात्र रनआउट. तिथेही सुद्धा पाहायला मिळेल डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. वन मोर विकेट डाऊन. या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी. मी सांगितलं की राजू भोईरची गोलंदाजी समजणं फार कठीण असतोय. मोठे मोठे फलंदाज सस्पल अपयशी ठरतात. स्कोर झालाय तो आता 17. ओ क्लीन बॉल. फलंदाज बाद. बिग विकेट. बिग विकेट. बिग लॉस. बारा चेंडू 28 करायचे आहेत या मॅच मध्ये. आता कृष्णा भंडारी आल्यात. 12 बॉल 28. बारा बॉल 28 समीकरण. पहिलाच बॉल फेकून दिला या ठिकाणी. पाटे डीप कव्हरला चाललाय चेंडू. पाटलं करतात फिल्डर अरुण कारभारी.
आता 11 मध्ये 24. अद्याप सामना संपला नाही आहे. जर मोठे फटके आल्यात मात्र शैलेश घोडीची गेलेली विकेट. मी म्हणेन शैलेशने सुद्धा चूक केली. शेवटचा बॉल होता. एक धाव घेऊन स्ट्राईक वरती राहणं फार गरजेचं होतं. मात्र तसं काही घडलं नाही आणि त्यामुळे त्याची विकेट गेली. पुन्हा एकदा शॉट चांगला अरुण कारभारी. आता चूक करणार नाही आहेत. आता 10 चेंडू 23. 10 मध्ये 23 करायचे आहेत. डॉट बॉल. 9-23 समीकरण. उकळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला मिड विकेटला. एकच धाव. 8 चेंडू 22. या मॅच मध्ये पाहायला मिळतो अतिशय चांगला तणाव. दोन्ही संघाचे पाठीराखे. आठ चेंडू 22. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या ओव्हर मध्ये. वाईट. नाही अंपायर डिसिजन वाईट. चला चला आता जास्त हे नका करू. 8 मध्ये 21 पाहिजे दादा. 8 चेंडू 21 ची गरज. फटका येते सुद्धा चांगला आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या जवळ येते. अरुण कारभारी गुड जॉब. आणि येते 3 धावा पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सात मध्ये 18. 7 चेंडू 18 ची गरज आहे. सात चेंडू आणि 18. ते चेंडू गेलाय डॉट. आणि 7 चेंडू 18. अद्याप सामना संपला नाहीये. चला
आता शेवटचं षटक गोलंदाज पाहतोय फिरकीचा गोलंदाज. फिरकी गोलंदाज पहा मिळतोय आपल्याला प्रदीप भंडारी यांना पाहतोय. चला चला फिल्डिंग लावा लवकर, जास्त वेळ नाही आहे. सापड संघ जिंकला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे अनंत भगत. चला आता पहिलाच बॉल उडवलाय, फटका बसलाय. न्यू बॅटर आहे विलास पाटील आल्यात. उल्हास पाटील. पहिलाच बॉल होता ना त्याचा. 5 चेंडू 18. फुलटॉस उडवलाय, फिल्डर नाहीये, वन बाउन्स. चेक करू हरकत नाहीये. दोन्ही संघाचे खेळाडू त्या ठिकाणी होते. दोन धावा. 4 मध्ये 16. ओ नाहीये डॉट. 3 चेंडू. पुन्हा एकदा डॉट. आणि आता नाही, आता सामना गमवावा लागेल. 2 चेंडू 16. पुन्हा एकदा डॉट. चला चिकनगडचे कॅप्टन या आपण. चिकनगड संघाचे कॅप्टन आणि येथे सामना जिंकलाय जय म्हसोबा उंबाडे संघाने आणि तो पोहोचलाय फायनल मध्ये.